आज परमपूज्य ख्वाजा हाजी हजरत मलंग बाबा यांचा उरूस. असं एक सुफी स्थान आहे की जिथं ब्राह्मणाची पूजा मझारीवर केली जाते. अशी मझार आहे की ज्यांना झुला जो म्हणतो, झुला म्हणजे काय, पाळणा. पाळण्याचं एक सुरुवातीचं जे गणित आहे, तो पाळणा पुढे गेला की काही अंतराने पुन्हा मागे येतो. तर जो पाळणा सुरू होतो तो इहलोकापासून सुरू होतो, आणि जो थांबतो वर जाऊन तो परलोकापासून थांबतो. पण जन्नत का झुला असा शब्द त्याला दिला. शब्द काय दिलाय? जन्नत का झुला. म्हणजे जिथून सुरू झाला तो इहलोक, जिथून तो परत माघारी येणार आहे तो परलोक. हे समजतोय का? आपल्या आईनं आपल्याला मामानं घेतलेला पाळणा फडकं देऊन, नाही घेतला तर रागवून, त्या पाळण्यावर आपलं आयुष्य गेलं. सद्गुरूंचा जो पाळणा आहे, दार उघडा वाटत माणसं बसतात पण पाहिजे, पूर्ण उघडून दार घ्या. सद्गुरूंचा जो पाळणा आहे तो कसा आहे? इहलोकाला स्टार्ट, आणि तो झुला परलोकापर्यंत गेला, पुन्हा तो इहलोकामध्ये आला. चांदी का झुला तेरा सोने का पलंग, बाबा हाजी मलंग. शब्द फक्त आपल्या कानावर येतात, अर्थ कळत नाहीत. बघा, लक्ष्मी, पारमार्थिक लक्ष्मी दोषविरहित लक्ष्मी. काय सांगाल? काय सांगाल? त्याला मग खुर्च्या वगैरे बसायला. लक्ष्मी तुम्ही कशाला म्हणता? धन. लक्ष्मी जी आहे ती स्त्री रूपी आहे. छोटीशी एक कथा सांगणार आहे लक्ष्मीची. आणि मग हाजी मलंग बाबांच्याकडे जी लक्ष्मी आली, आणि आपल्याला इच्छा असू नये तर नसू, आजचा माघ पौर्णिमेचा दिवस कोई प्यार से, कोई मोहब्बत से, कोई तक्रार से आना पड़ता है. काय आहे नक्की? सोपं गणित घ्या. भृगु ऋषी, सगळ्यांना पत्रिका बघायला आवडती, पत्रिकेतले ग्रह तारे चांगले ऐकायला आवडतात. भृगु ऋषींनी हे सगळं तयार केलं. काय? ज्योतिषशास्त्र. आता काय होतं, शिक्षकांनी जर सही केली नाही तर वरच्या भागात नंबर मिळत नाही. म्हणून भृगु ऋषींना असं वाटलं की आपण गेलेलं जी आहे ती पावती घेतली पाहिजे आपल्याला. पावती कोण देणार? वरिष्ठ. म्हणून ते कुणाकडे गेले? ब्रह्माकडे गेले, विष्णूकडे गेले, महेशाकडे गेले. तर ब्रह्माकडे काय गेलं आपण सांगायचं आता आवश्यकता नाही. आता विषय आपला विष्णूचा चालला. विष्णूंच्या गेल्यानंतर काय झालं? झोपले होते बिचारे. 3 हाका मारल्या. काळ आणि देव काय सांगतोय? 3 वेळा जाणीव करून देतो. आता काळ 3 वेळा जाणीव कशी करून देतो?
एखाद्याला पोहता येत नाही, पाण्यात पडला, 3 गटांगळ्या खाणार असतो, श्वास गुदमरणार, आणि 3री गटांगळी झाल्यानंतर तो खाली जाणार, वर येणारच नाही, वर येणार तर निघतच येणार, त्याला काळ म्हणायचं. नशीब तुमचं जे आहे, परमेश्वर तुम्ही ज्याला म्हणता, देव तुम्ही ज्याला म्हणता, 3 संधी देतो त्याच्यापाशी येण्यासाठी. आणि हा नियम कोणाचा आहे? श्रीपादांचा नाही, नीतीचा नियम आहे. कारण नियम सगळे तसे पद्धता घालतात असं वाटतं प्रत्येकाला. नियम कोण घालतंय? नियती. तर 3 हाका मारणे, तुम्ही अगदी एखादा कैदी जरी असला तर त्याला आखरी इच्छा विचारतात बघा. प्रत्येक ठिकाणी जेव्हा सवलत आहे, त्याची 3 हाका मारल्या. कुणी? भृगु ऋषीने हाका मारल्या विष्णूंना, ही परमेश्वरा मी इथं आलोय तुझ्या दारामध्ये. आता हे पायापासून चेपत घेत बायकोकडनं. लक्ष्मी काय करत होती? पाय चेपत होती. ती पण ह्याच्यामध्ये सुख कुणाला नको आहे, बरोबर ना? सगळ्यांना सुख पाहिजे. आणि सुखात जर मनुष्य असेल तर गुरुची ह्या ऐकू येत नाही. काही ते ऐकू सांगा मला? अजिबात नाही. एखादं सुंदर गाणं तुमचं लागलंय, तोंडात आईस्क्रीम घेतली, मी हाक मारली, काय कराल तुम्ही? तोंडात आईस्क्रीमचा गोळा तुमच्या गेलाय थंड थंड, आणि मी हाक मारली, तर तुमची अवस्था काय होईल? अशी 3री हाकेनंतर विष्णूंची अवस्था झाली, जागे झाले. पण जागे व्हायसाठी त्यांच्या ऋतकमल, त्या ऋतकमलावर भृगु ऋषींनी उजव्या पायाचा अंगठा मारला. जागे झाले, आवाज आला, पक असा आवाज आला. जागे झाल्यानंतर कुठले नमस्कार करायला केला? कुणाला? भृगु ऋषींना. आपण गुरुंना काय करतो? हे 5 प्रश्नाची उत्तरं द्या. तुम्ही गुरु आहात ना? सकाळी गोळी कुठली खायची, दुपारी गोळी कुठली खायची, संध्याकाळी गोळी कुठली खायची, सगळी उत्तरं मला द्या, तर तुम्ही गुरु. लक्षात आलं का? नमस्कार केला, तो नमस्कार केलेला लक्ष्मीला आवडला नाही. हे देव झोपलेत, मी ह्यांचे पाय दाबते, अशा अवस्थेमध्ये कुसरा माणूस येतोय, लात मारतोय. बायकांना भांडायला शिकवावं लागत नाही. तो कोर्स ते काय कुठे करायला जात नाहीत. भांडणाचा कोर्स नाही कुठे भेटत. उपजत आहे सगळं इथे हक्कासाठी, स्वतःच्या काय हक्क आहे ना, ते सांगायचे मला. तुम्हाला लात मारली, काय बोलली नाही त्यावेळेस ती. तो संवाद, सुखसंवाद जो भृगु ऋषींचा होता तो पूर्ण झाला. भृगु ऋषी निघून गेले, आणि मग हिनं पदर खचला. नव्हे, मी असं म्हणते की तुम्ही लात खाऊन सुद्धा नमस्कार का केला? वाक्य समजून घ्या. तुमच्या जीवनात घडणारी चांगली घटना तुमच्या चांगल्या विचार आणि कृत्यामुळे घडते. कालची सेमिनारचा विषय आहे. तुमच्या जीवनात घडणारी वाईट घटना तुम्ही केलेल्या कर्मामुळे घडते. देव कर्मात हात घालत नाही. बर, तुम्ही असं जर म्हटलं मी आयुष्यभर देवाचं केलं, काय सांगितलं? आयुष्यभर देवाचं केलं त्याचं फळ कधी मिळणार? कोण सांगेल मला बाबा? म्हणजे कधी? प्रॅक्टिकली सांगा मला. आयुष्यभर मी देवाचं केलं,
आपल्या आयुष्यात मिळेल सांगतात. या आयुष्यात मिळणार का नाही मिळणार सांगतात. कोण सांगत? केलेल्या कर्माची पापाची परतफेड केल्याशिवाय मिळणार नाही. म्हणजे कधी? कोणत्याही जन्म. अहो पुढचं जन्म बघितलाय कोणी? असं का करताय तुम्ही? हा जो प्राप्त जन्म बघताय, तुम्ही जी काही उपासना साधना तुमच्या पद्धतीने जे काय करताय, त्याचा तुमचा उद्देश काय आहे? प्राप्त जन्म सुखात जावा तुमचा उद्देश आहे का नाही? मग संकट काय येतात? आणि देव सुद्धा देव अवस्थेत असताना त्याला लाच काय का खायला लागली? तो देव अवस्थेमध्ये आहे का नाही? तुमच्या जर घरी कोण तुमच्या दारासमोर आलं, बरं हे बाहेर आहे, तो पहिला बाहेर आहे, असं तर एकरी हाक मारली तुम्हाला, तुम्ही काय कराल? गुच्छ घेऊन बाहेर आला का? धर बाळा. विषय समजून घ्या. घरामध्ये येतोय एखादा मनुष्य, छातीवर लात मारतोय आणि वरनं तो उठून नमस्कार करतोय. आणि एवढं केल्यानंतर मग हे विचारणं का चुकीचं आहे का? काय सांगता येईल तुम्हाला? जीवनात सगळे लेयर्स आहेत, लेयर्स, भिंती सगळे आहेत. सुखाच्याही भिंती आणि दुःखाच्याही भिंती आहेत. सुखाची भिंत संपती, दुःखाची भिंत पुढे येते. दुःखाची भिंत समोर सुखाची भिंत पुढे येते. सुखाच्या भिंतीमध्ये सुख बरं वाटतं, दुःखाच्या भिंतीत दुःख पेलत नाही. दुःखाच्या भिंतीत दुःख पेलावं, दुःख पेलण्यासाठी उपासना मार्ग आहे. उपासनेने दुःख हलकं होतं. म्हणून विष्णूने सांगितलं की माझी परीक्षा होती. ऐकली तर बायको कसली? तुमची परीक्षा होती हे तुम्ही ऋषी म्हणून सांगताय. तो ऋषीने शाप देऊ नये म्हणून सांगताय का? ऋषी शाप कसा आहे? देवाना असं शाप बसतो बरं का. मान्य नाही म्हणली मला. मी सोडलेच म्हणली, सगळं सोडून जात आहे, निघालेच म्हणली विष्णू लोक सोडून. मग विष्णू लोक सोडून गेल्यानंतर जी सगळी आयुध होती, अलंकार होते, ते सगळे नष्ट झाले. कोणाच्या अंगावरचे? लक्ष्मीच्या अंगावरचे नव्हे, विष्णूच्या अंगावरचे. आणि ती पृथ्वीवर परत आली. आता विषय असा आहे, स्त्रीचं नाव लक्ष्मी आणि अलंकार नाहीत. अशा काही पृथ्वीवर स्त्रिया असतील, नाव लक्ष्मी पण अलंकार कुठे आहेत? किंवा नाव दुर्गा असेल, हो म्हणून अलंकार असतील, असंही असेल. बघा, तुम्ही तुमच्या प्राप्त जीवनामध्ये लांडी लबाडी, चोरी, फसवणूक, अन्य मार्गाने जे कमवाल, बेलाशक लक्ष्मी कमवाल. काय सांगतोय? बेलाशक लक्ष्मी कमवाल. तुमच्या अंताच्या अगोदर काही काळ ती लक्ष्मी तुमची पुढची अपत्य काढून घेतील आणि तिच्यासाठीच तुम्ही मृत्यूच्या अधीन जाल. कसं सांगू? जुनी जरा प्रकार काढून बघा. वडिलांचा अंत कसं झाला, आजोबांचा अंत कसा झाला, पंजोबांचा अंत कसा झाला, त्यांच्यापाशी प्रॉपर्टी नव्हती का, मग त्याला ते मिळालं का? त्यावेळेस मुलं काय म्हणतात? माझ्या बापाचं म्हणजे माझंच आहे, बापाचं माझं पटत नाही, आईचं माझं पटत नाही, पण ती प्रॉपर्टी मात्र मीच घेणार. मागच्या 2-3 पिढ्या जावा, आसपास जरा शेजारी चौकशी करा, तुम्हाला उत्तर सापडतील. धन मिळालं, पैसा मिळाला, सावधान, तुमच्यावर पण तीच वेळ येणार आहे. तुमच्या अंतासमयी तुमची मुलं तुमच्याकडनं सगळं काढून घेणार. त्याला म्हणतात विधिली की सत्य. काय म्हणतात? मन मोठं आहे का आपलं? अशी किती जण आहेत यातली?
मला वडिलांचं काही नको, वडिलांनी मी काही घेतलंच नाही असं तर बरोबर करा. अशी किती जण येतली आहेत, मला आईचं काही नको, मी आईचं काही घेतलंच नाही असं तर बरोबर करा. म्हणजे पाप केले. परफेक्ट आहे. तुमची कमाई 0 पैशापासून काही लाखापर्यंत असू देत, माझ्या दृष्टीने तर 0 किंमत आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, स्वार्थ सुटलेला नाही कोणाला. काय सांगितलं? ज्या विभूतींचं तुम्ही आज गुणगान गाताय त्या विभूतींनी कधीही त्यांच्या आई वडिलांच्याकडनं रुपया घेतला नाही. ऐका सुंदर वाटतं आपल्याला. कार्यक्रमाला जायचं, मस्तपैकी ऐकायचं, जाता जाता एखादं कुठे पार्सल खायचं आणि घरी जायचं. कार्यक्रम छान झाला का? त्यातलं घेतलं काय? मला एक सांगा, सोपं गणित आहे. 10 रुपयाच्या प्रॉपर्टीसाठी आई वडिलांनी 20 वर्ष खर्च केली. 20 वर्ष खर्च केल्यानंतर 10 रुपयाची प्रॉपर्टी आई वडिलांना मिळाली, म्हणजे 20 वर्ष आई वडिलांना दुःख मिळालं, तर ती प्रॉपर्टी तुम्हाला सुख देईल का? काय सांगतोय? ती प्रॉपर्टी तुम्हाला असं म्हणणार आहे, आगे का 20 साल तुम्हारे नाम. कर्म ट्रान्सफर तुमच्याकडे झालं, नष्ट झालं नाही. काय सांगतोय? नियम काय कर्माचा? कर्माचा नियम काय? अरे कर्माचा नियम काय आहे? कर्माचा नियम असा आहे की ते नियम कर्म नष्ट होत नाही, रूपांतरित होतं. कर्म काय होतं? मानवाच्या किंवा कुठल्याही सजीवाच्या मृत्यूनंतर त्याची मुठभर राख होईल, रूपांतर झालं राखीमध्ये, नष्ट नाही झालं. राख ज्या झाडाला घातली जाईल तर झाडाला हरितद्रव्य मिळेल, झाडाला फळं लागतील, रूपांतरित झालं. राख नष्ट नाही झाली. परत ते फळ कोणतरी खाईल, कॅलरीचं म्हणून वापर त्याचा करून घेईल, रूपांतरित त्याच्या बॉडीमध्ये झालं, नष्ट नाही झालं. निसर्गातली कुठलीही गोष्ट नष्ट होत नाही. दुसऱ्या दिलेलं प्रेम, दुसऱ्या दिलेली शिवी, ती सुद्धा नष्ट होत नाही. तुम्ही विसरून जाता. म्हणून तर वाक्य वापरले, अहंकाराचा वारा न लागू माहीत राजसा. अहंकार जर आला, कितीही मोठ्या वरती चढला तुम्ही, सेकंदात खाली येता. तर पारमार्थिक लक्ष्मी म्हणजे काय? बघा, सोपं गणित समजून घ्या. अवघड आहे, एकदम होणार नाहीत गोष्टी या. मला माझ्या आई वडिलांचं काहीही नको, पहिला नियम. काय सांगितलं? काहीच नको. आणि जर मी ते घेतलंय तर त्याचा मोबदला आम्हाला द्यायचा आहे माघारी. मरेपर्यंत तुम्हाला कुठली गोळी खायची वेळ येणार नाही, कुठलाही आजार तुम्हाला चढणार नाही. बघा तुम्ही, जेव्हा तुम्ही काही घेत नाही, निरोगी असता, काही आजार नसतो. थोडं इकडचं मिळालं, अर्धी गोळी सुरू झाली, तिकडचं मिळालं, अर्धं इंजेक्शन सुरू झालं, इकड तिकड दोन्ही मिळालं, संध्याकाळी झोप उडून गेली, आणि एक डबरा पडला कर्ज नावाचा परत. आणि तो जो डबरा पडला, तुमची लाईफ गेली, तुमच्या मुलाची लाईफ गेली, त्याच्या मुलाची लाईफ गेली, 3 पिढ्या बर्बाद. माफ करा, आई वडील मुलांचं नुकसान करतात. आई वडील मुलांना कर्ज करायला भाग पाडतात, आणि त्याचा परिणाम पूर्ण आयुष्य तो मुलगा कर्जात मरतो. आणि हे भारताचं वास्तव आहे आपल्या. काय सांगतोय? बघा ना, तुम्ही ज्यावेळेस प्रतिमा पूजन करता, तुम्हाला काय सांगितलं प्रतिमेच्या
औचित्यानं धनलाभ होईल, कष्टाला घामाला तुमच्या यश येईल हे सांगितले. तुम्हाला मार्ग मिळतील कमवायचे हे सांगितले. तुम्हाला हे नाही सांगितलं कुठे चोरून घ्या, कुणा फसवून घ्या, कुणाच्या मरणाची वाट बघा. एक भक्त असा आहे, दादाजी व्यक्ती मरू नये का पेन्शन बंद होईल. समाजात लोक आहेत. आणि एक वेळ अशी येते बर कर्तृत्व करत नाही. तुम्हाला तुमच्या प्राप्त जन्माचं ज्ञान कळतेपणापासून नाही, कळतेपणापासून स्वतःची नग्न अवस्था लहानपणाची स्वतः तुम्हाला आज जाणव होते का? गोपाळकृष्ण कसा होता माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. तुमच्या प्राप्त जन्मातली पहिली 5 वर्ष तुम्ही अज्ञानात जीवन जगताय. दुसऱ्याचं बाळ बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की आपण ह्यातनं गेलोय म्हणून, पण तुम्हाला कळणार नाही तुम्ही कसं गेला. ते अज्ञानी जीवन तुम्ही जगत. मग तुम्हाला मागच्या जन्माचं काय कळणार आहे? प्राप्त देहाचं जर पहिले 5 वर्ष तुम्हाला कळत नाहीत की तुम्ही कुठल्या अवस्थेतून तुम्ही तो देह विकसित केला, तर तुम्ही अपेक्षा काय करताय की मला मागच्या जन्माचं ज्ञान मिळावं. कसं मिळणार? आपण आज पण शब्द ऐकले, पेरते उगवते. पेरते उगवते म्हणजे काय उगवते? काय पेरतोय आपण? बर, दुसरा मुद्दा महत्वाचा, आम्ही वाडवडिलांच्या करता अन्नदान करतो. अरे त्याचे 5 लाख रुपये घेतलेस, त्या 5 लाख रुपयाच्या व्याजामध्ये जे पैसे येत आहेत ते व्याजातले पैसे तू दान करतोयस. वाडवडिलांचं दान करतोय, तुझं दान करतोयस. वडिलांचे 5 लाख बँकेत टाकले, 5% पैसे झाले किती? 50,000 झाले धरून चला. 50,000ची रक्कम तुम्ही त्यातली जर 1,000 दान केलं आणि नाव तुमचं, दुसरं पाप आहे. तुम्हाला अधिकार दिला कोणी? दान यासाठी तुम्हाला कधी अर्थ समजला आजपर्यंत? तुमच्या मनात तुम्ही समाधान फक्त म्हणता मी केलं. तुझं तू दान करू शकशील, वडिलांचं दान तू कसं करणार? आई वडिलांचं पात्रतेतनं बाहेर पडणं, शरीर जरी जाळलं ते शक्य होणार नाही. दान लांब राहिलं. काय सांगतोय? आणि तेच पुन्हा तुमच्या मुलाच्या रूपात तुम्हाला मागे गिफ्ट मिळत असते. मुलगा ऐकत नाही, पोरगा बायकोच्या आहारी गेलं, असे बरेच तुम्हाला उत्तर मिळतात. ही उत्तर म्हणजे काय आहे? तुम्ही पेरलेल्या ह्याचे अंकुर फुटून त्याला फळात आलेली आहेत. लक्षात येते का? असा विषय चालत 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 दादाला प्रश्न असा पडला की मग जगात कोण सुखीच नाही का? बघा ना, तुम्ही आता शब्द ऐकले असतील, अवतार सुद्धा दुःखात ना अवतार दुःखात पहिले होते. स्वामी समर्थ घ्या, रामदास स्वामी घ्या, गजानन महाराज घ्या, ह्या सगळ्या अनेक अवतार आहेत. अवतार सुद्धा दुःखातून सुखात आले. आता त्यांना अवतार म्हणतात. आता त्यांनी समाजाकरता काही केलं, आणि जो दुःखातून सुखात येतो पण समाजाकरता काही करत नाही तर ग्रहस्थी म्हणलं. पद्धत एकच की, पद्धत कुठे बदलली? तुम्ही अवतार कशाला म्हणताय? समाज हिताकरता करणारे अवतार म्हणताय.
आणि जो गृहस्था करता करतोय गृहस्थी म्हणताय, पण तोही दुःखात होता आणि हाही दुःखात होता. दुःखच काय येते, काय सांगता येईल? कोण सांग, दुःखच काय येते? कारण अपेक्षेचं फार मोठं ओझं आहे आपलं. काय सांगतोय? फार मोठं ओझं अपेक्षेचं आहे. आणि असं वाटतं की माझ्या अंडर सगळ्यांनी राहावं. वेळेला पाणी देते बायको, वेळेला भाजी आणलं तर नवरा, आपल्या अंडर राहायला पाहिजे. आणि दुसरं वाक्य महत्वाचं असतं, या जगात आपल्यासारखं रागीट कोण नाही बरं का. फार रागीट आहे पण. किंवा ती बिचारी म्हणती काय माहिती आहे का, ऍडजस्ट करून घेत चाललंय माझं, जरा मी कॉम्प्रोमाइज चाललंय माझं करायचं. आमचे हे आज नाही उद्या सुधारतील. विषय कळतोय का? तर शोधत गेल्यानंतर दादांना 2 गोष्टी सापडल्या. आज आपण अभिषेकमध्ये जो लास्टला मंत्र घेतला तो होता कारण दीक्षेचा. तिथून परलोक सुरू होतो आणि त्याच्यावर महाकारण येतं. म्हणजे तुमचे कुलदेवता, ग्रामदेवता, सगळ्या ज्या देवता आहेत यांची निर्मिती करणारी शक्ती. काय सांगतोय? देवदेवता तुमच्या सगळ्याच्या आहेत ना, त्यांची निर्मिती करणारी शक्ती म्हणजे कोण? महाकारण. वाक्य समजून घ्या. आमची देवी कडक आहे, तर तिला पण आई आहे. हा, तुमचं काय वाक्य असतं? दादा आमचं देवी फार सोळ्याचे. बर, जगात अशी कुठली देवी आहे तरी आईच नाही. कुठली पण तुम्ही देवी घ्या, यल्लम्मा घ्या, रेणुका घ्या, महाकाली घ्या, महालक्ष्मी घ्या, महासरस्वती घ्या, तिची आई कोण? अभ्यास करायचा. अभ्यासाशिवाय काहीच बघणार नाही. आई बापाशिवाय दिवस अवतार घेत नाहीत. जी तिची आई आहे तिचं नाव महाकारण. काय सांगितलं? आईचं नाव महाकारण. आता जी आई आहे तिची डायरेक्ट उपासना म्हणजे महाकारण साधना. जी नाथांनी कॅच केली, तुकारामांनी घेतली, ज्ञानेश्वरांनी घेतली, स्वतःपुरती घेतली, लोकांना दिली नाही. का? कारण मी मग आता बोललो वाक्य, मी काय वाक्य आता बोललो? जो वडिलांचा खातो, जो आईचा खातो, जो भावाचा खातो, जो बहिणीचा खातो तो पापी. पापी व्यक्तीला कुणाचंच काही भेटत नाही पुण्य, तो शेवटी त्राहिमाम त्राहिमाम करून मरतो. आणि असा व्यक्ती कारण दीक्षेपर्यंत जाऊ शकत नाही, महाकारणाम राहील. नवग्रह कुठं बघायची गरज नाही, 27 नक्षत्र कुठं बघायची गरज नाही, 12 राशी कुठं बघायची गरज नाही, डायरेक्ट महाकारण. 27 वर्ष तुमचं जे मी आज कार्य करत आलो हे महाकारणात करत आलो. म्हणून तुम्ही कितीतरी हुशार असला, पुष्कळ प्रयत्न केले असतील मला थांबवायसाठी. रुकने वाला नाही मैं. काय सांगितलं? प्रचंड महाकारण शक्ती. त्या शक्तीचा सांभाळ आता कोण करतायत? 5 विभूती. कहा जाओगे? तुम्ही अजून नात्यात अडकलाय, जातीत अडकलाय, धर्मात अडकलाय, रक्तात अडकलाय, भक्तीत नाही अडकला.
काय सांगतोय? नवविधा भक्ती आहेत, एक पण येत नाही. बर, पुढचं वाक्य महत्व समजून घ्या. तुम्ही ज्या घराण्यात जन्माला आत्ता आलेला आहात, तुमचं जे आडनाव आहे, 3 मार्ग तुम्हाला आहेत. मेल्यानंतर त्याच घरात परत जन्मासाठी यायचं डायरेक्ट. मेल्यानंतर पितर पिशाच बोलून त्या लोकांना छळायचं, 1500 वर्ष पुन्हा त्याच घरी जन्माला यायचं. दुसरा मार्ग. आणि मेल्यानंतर वाट बघायची, पुण्यात्मा कोण जन्माला येतोय मला मुक्त करतोय, त्याच घराण्यातला. तिसरा मार्ग. काय पाहिजे आपल्याला? 3 लाईफलाईन आहेत. काय सांगतोय? 3 लाईफलाईन आहेत. आणि पुण्यात्मा जन्माला तुम्हाला घालायचं असेल, 7 पिढ्या वेटिंग. का? कारण मी तुम्हाला जसा जिवंत गुरु म्हणून भेटलो, असा जिवंत गुरु 7व्या पिढीत भेटणार आहे पुढच्या पुण्यात्म्याला. तोपर्यंत तुमचं वेटिंग होणार. 7व्या पिढीत पर्यंत तुमची अवस्था काय होणार? गुरु भेटणार कसा भेटेल? हा जन्म जर त्या पद्धतीनं वापरला तरी भेटेल. बघा, खुदा की रहमत होगी तो खुदा मालिक लोगों से इजाजत लेके आप भक्त को कुछ तजवीज करेगा. कब? जब इस जन्म का आप कुछ बंटवारा गुरु के साथ करोगे. क्या बोला मैं? इस जन्म का बंटवारा आप खाली वासना के साथ कर रहे हो, और वासना आपकी यमपुरी तक जाएगी. वहां गुरु चाह के भी कुछ नहीं कर सकता. आपने बाप का नहीं सुना, मां का नहीं सुना, बीबी का नहीं सुना, शोहर का नहीं सुना, बच्चों का नहीं सुना. अभी भी वक्त है, गुरु का सुन लो. ऊपर वाला जब बुलाएगा ना, तो रोक भी फायदा नहीं. क्यों? देखो, रूह रोती है. कौन रोती है? आत्मा रूह में जब आएगा तब रूह रोती है, खाली आत्मा नहीं रो सकता. क्या सुना? आत्मा रूह में जब आएगा तब रूह रोएगी, खाली आत्मा काय को रोएगा? अरे कौवा भी बन गया तो काक काक कहेगा, तेरे को क्या पता चलेगा? खाली आत्मा नहीं रो सकता, उसके लिए रूह चाहिए, और रूह के लिए जन्म चाहिए, और जन्म के लिए 1500 साल आपको इंतजार करना पड़ेगा. कितना इंतजार है? यहां कितना? 15 मिनट. खुदा के पास 15 मिनट भी बहुत हो गए. शैतान ने जैसे जिंदगी जी ली तो 1500 साल भी कम है. जिस पैसा करके आप जी रहे हो ना, ये मौत का द्वार है. क्या है? देखो ना, शाम को सोते वक्त सुकून से सोते हो. किसका देना, किसका लेना, बच्चों की फी,
बहुत तकलीफ है दिमाग को। तकलीफ किसको है? दिमाग को तकलीफ है, दर्द देती है दिल को। तकलीफ किसको है? दिमाग को। दर्द देती है दिल को। दिल में परवरदिगार नहीं है। दिल में कौन है? खामोशी है। यहां परवरदिगार है। गुरु का वचन सुनना यही परवरदिगार है। गुरु को सुनाना परवरदिगार नहीं है, सुनना परवरदिगार है। आप गुरु को सुना रहे हो, आप खुद परवरदिगार बन रहे हो। क्या बन जाएगा? खुदा को एक बार ऐसा लगेगा, इसको मैंने जन्म क्यों दिया? मुझे लगा ये कुछ काम आने वाला है, ये खुद के भी काम नहीं आया। तुम्हें कौन पसंद करता है? खुद को पूछो। तुम्हारे घर में जो 4 लोग हैं जिसके साथ तुम जिंदगी गुजार रहे हो, उसमें से तुझको कौन पसंद करता है? कोई नहीं पसंद करता। सब मतलबी है। यही जिंदगी है। ऐसी जिंदगी हमें नहीं चाहिए। ऐसी शमशान जिंदगी गुजार रहे हो, फिर भी मालिक पुकार रहा है, बच्चे आ मेरे पास। गुरु के पास आने के लिए तकलीफ, बहुत बड़ा दर्द है। जब तक तुम गुरु को सुनाओगे, शमशानी रात रहेगी। जब गुरु का सुनोगे, वो दिन तुम्हारी जिंदगी का पहला दिन होगा। ये शिष्य कहते हैं। मुझे मालूम है रास्ता बहुत क्या है, करवट लेने वाला है, तकलीफ का है। अरे देखो ना, माँ बाप ने क्या किया आज तक? धोखा दिया। तुझे पैदा करके भी धोखा दिया। इसे बोलते हैं अनैच्छिक संतति। बेटा चाहिए था बेटी हो गई, बेटी चाहिए था बेटा हो गया। प्यार से और मोहब्बत से जन्म दिया? नहीं दिया। जो मिला है ना, वो आनंद और सुकून से उसका स्वीकार करना चाहिए। आप लोगों को कुछ कम रह जाए, कुछ तकलीफ निर्माण हो जाए, इसमें बेइज्जती हमारी जाएगी। आपकी बेइज्जती नहीं जाएगी, हमारी बेइज्जती जाएगी। दुनिया में जब जाते हो, लोग बोलेंगे तुझको, तुम कहाँ जाते हो? दादा के पास जाते हो, बाबा के पास जाते हो। खाने से तुम फुर्सत तुझको नहीं मिलती। हमारा विश्वास गुरु के साथ नहीं है। गुरु पे यकीन है? नहीं है। जब तक भागोगे ना, हाथ में कुछ नहीं आएगा। रुकना, विचार करना, मैं कहां से आया हूं, कहां जा रहा हूं, और जिस घर में मैं हूं मेरे साथ कौन है।
सब दुख भरा दिन है, सब दुख भरी रात है। अरे भगवान को भी तकलीफ है सच्चे भक्त के लिए। भगवान भी खुश नहीं है, इंसान कैसा खुश रहेगा? देखो ना, आज का ये उर्स का दिन, आप किसे मिलने के लिए आते हो? पैसे के लिए आते हो, खुदा के लिए आते हो? पैसा पैसा पाने के लिए आते हो इधर? खुदा के लिए आते हो या खुद के लिए आते हो? क्या है? कई का 1 जन्म है, कई का 20 जन्म है, कई का 5 जन्म है, जन्म का भी फेरा है। सब दुनिया में अज्ञान भरा है, कोई ज्ञानी नहीं। जिसको पैसा है वो पैसा कैसा उसका इस्तेमाल करे उसके पास सोच नहीं है। जिसको पैसा नहीं है वो पैसा नहीं है इसलिए रो रहा है, जो है वो है इसलिए रो रहा है, तो रोना ही रोना चल रहा है। मैं बोलता हूं, आपके समझ में आता है ना? 2 इंच भी अगर ऊपर गया तो मेरी खरी बात ही रहेगी। तो मैं क्या बोल रहा था? तुम्हारा कौन है? तुम किसके हो? तुम कहां जाओगे? तुम कहां से आए हो? तुम्हारा अंतिम मकसद क्या है? तुम यहां से लेके क्या जाओगे? तुझे कौन संभालेगा? बहुत प्रश्न है। उत्तर नहीं है। क्यों? माया जाल में फंस गए। कहां फंस गए? मैं जो बोल रहा हूं एक गलत बोल रहा हूं क्या? मैंने क्या बोला? तुम्हारे घर में तुमको पसंद कौन करता है? मैं यही तो बोल रहा हूं। ये गलत है क्या? कौन पसंद करता है? तुम्हें देखो ना, तुम जिसे पसंद नहीं करते हो मुझे, तुम जिसे पसंद नहीं करते हो मुझे, मैं भी पसंद करता हूं। और तुम जिसे पसंद करते हो वो तुम्हें पसंद नहीं करता। यही तो खेल है। हा? तुम पसंद किसे करते हो? घर के लोगों को पसंद करते हो ना, बाद में मुझे पसंद करते हो, लेकिन वो तुम्हें पसंद नहीं करते। है ना? ये सही है ना? तो क्या करना पड़ेगा? अगर बीबी प्यार करेगी, बीबी क्या करेगी? प्यार करेगी तो शोहर गली में नहीं जाएगा। शोहर कहाँ जाएगा? गली में जाएगा क्या? बीबी प्यार करेगी तो। और अगर बीबी प्यार नहीं करेगी तो वो कुत्ते जैसा गली में जाएगा।
बीबी का मतलब क्या है? दिल। और शोहर का मतलब है रूह। क्या बोला? बीबी का मतलब दिल। तुम दिल से किसे चाहते हो? देखो ना, जितना टाइम तुम तुम्हारा खुद का संवरना के लिए लगाते हो, खूबसूरती के लिए, आईने के साथ देख के, है ना, उतना समय अगर भक्ति में निकाल दिया तो क्या होगा? समझता है मैं क्या बोलता हूं? आप लोगों ने शादी की ना? शादी की किससे की? रूह से की या आत्मा से की? हाँ, रूह से की, इसलिए तो आप परेशान हो। परेशान क्यों हो? शादी आत्मा से नहीं की, शादी रूह से की। तो आत्मा से शादी करने का मतलब क्या होता है? आत्मा से शादी करने का मतलब क्या होता है मालूम है आपको? आज मैं बताऊंगा आपको कि आत्मा से शादी कैसी की जाती है। आपने तो शादी रूह से की, बीच में अंतर पाठ था, है ना? हम जब शादी कराते हैं ना तो आत्मा से कराते हैं, रूह से नहीं कराते। जिसके शादी में आप जाएंगे पहले खाना खा लेके जाओगे, चाय किधर है, खाना किधर है, फिर लड़की लड़का देखोगे। हम क्या बोलेंगे? हम पर खाना अच्छा था आप बोलेंगे। हम ये नहीं, सभी यही बोलते। आज भी एक शादी होगी, परवरदिगार को पुकार के शादी होगी, इंसान को पुकार के शादी नहीं होगी। क्यों? आत्मा से शादी होगी, रूह के नहीं। कि इंसान ने खाया तो बाद में क्या करता है? वो बम मारता है। उसका खाया वो अच्छा नहीं था, इंसान भी अच्छा नहीं था, खाना भी अच्छा नहीं था, बाद में बम मारता है। तो क्या करना पड़ेगा? खुदा की इजाजत लेनी पड़ेगी पहले। ये परवरदिगार, इस शादी के लिए तुम क्या करो? दुआ कबूल करो। कभी दुआ लेके शादी की है? दवा लेके शादी की है? सुबह की गोली अगर खाए छूट गई और उदय में खत्म हो गया तो क्या फायदा? पहले गोली खाता हूं, खाना खाता हूं, फिर शादी में जाता हूं। तो एक बच्चा मेरा बहुत दिन मेरी सेवा कर रहा था। कितनी दिन सेवा कर सकता? आ जा इधर सामने आ। तूने कितनी साल सेवा की? 6 साल सेवा की। 6 साल में क्या मांगा? आज क्या मांग रहे हो? मांग रहे हो? बुलाओ तेरे बीबी को, होने वाली। कहाँ है वो? आ जा सामने। इधर अक्षरा, इधर दे।